या राज्यामधले राज्यकर्ते हे या गोष्टी सहन करतात आणि म्हणून मुजोरी वाढलेली आहे. मी मराठी बोलणार नाही, मला मराठी बोलायचं नाही. असे तुम्ही जर गुरमीत बोललात ना तर समजा मराठी माणूस आहे, हो बरेन मोडेन पण वाकणार नाही असा माणूस आहे. हा माणूस कधी कुठली पर्वा करत नाही. मीरा भाईंदरमध्ये आजचीच घटना आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याच्या कानाखाली वाजवल्या का, आता तो मराठी बोलत नाही म्हणून. आणि मग तिथे मोर्चा निघाला, परप्रांतीयांनी मोर्चा काढलाय, दुकानं बंद केली आहेत. मुळात मनसे कसं बघतं याकडे? तुम्ही पण मी अशा दृष्टीने बघतो. आता मी ते टीव्हीवरती पाहिलं का तो व्यापारी असं म्हणाला की मी आत्ताच उत्तर भारतातून कुठून तरी तो आलेला आहे, युपी बिहार आत्ताच आलेला आहे. तो हेच जर तो बोलला असता आमच्या लोकांना तर तो विषयच मिटला असता. मी मराठी बोलणार नाही, मला मराठी बोलायचं नाही. असे तुम्ही जर गुरमीत बोललात ना तर समजा मराठी माणूस आहे, हो बरेन मोडेन पण वाकणार नाही असा माणूस आहे. तुमच्या राज्यात जर आम्ही कुठे आलो आणि तिथे आम्ही तुमच्या भाषेचा अवमान केला आणि जर उलटं सुलटं बोललो आणि आम्ही जर मोर्चा काढला तर तुमच्या राज्याकरते सहन करतील का? दुर्दैवाने मला सांगावं लागतंय, या राज्यामधले राज्यकर्ते हे या गोष्टी सहन करतात आणि म्हणून मुजोरी वाढलेली आहे.